हॅलो गाईज, नमस्कार. कशात सर्व मजेत ना? तुमचा आवडता सर्वांचा लाडका अलिबागचा रोहित डान्सर. तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या अलिबाग नगरीमध्ये प्रथमतःच PNP नाट्यगृहामध्ये एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे लोकपुराण. असं एक कार्यक्रम आहे आणि लोकगीत आणि लोकवाद्यवृंदाचा असा असंख्य नटलेला असा कार्यक्रम आहे. तर मी आज खास करून शो बघण्यासाठी जात आहे. तर आज शोमध्ये काय काय फुटेज घ्यायला मिळतील हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता आपण भेटूया PNP नाट्यगृहामध्ये अलिबाग येथे. आत्ताच मी जस्ट नाट्यगृहामध्ये पोहोचलो. आता काही क्षणातच ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघतोय तो कार्यक्रम काही क्षणात चालू होणार आहे. सर्व सिस्टीम चालू आहे त्यांची. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, मी आणि माझी ही समधी मंडळी इथं काय करायली ते? अहो, आम्ही इथं आलो आहोत लोकपुराणाचं सादरीकरण करायला. आता तुम्हाला यो बी प्रश्न पडला असेल की लोकपुराण म्हणजे काय? अहो, लोक म्हणजे तुम्ही आणि आम्ही, आणि पुराण म्हणजे जुन्या घडून गेलेल्या गोष्टी. त्याच जुन्या घडून गेलेल्या गोष्टी, त्या संस्कृती आम्ही नव्यानं तुमच्या समोर मांडणार आहोत. तर मग सुरुवात करायची का? काय बाबा, जेवला का नाही? सुरुवात करायची का नाही? हा, चला तर मग सुरुवात करूया लोकपुराणाला गजानन गणपतीच्या वंदनेने. आम्ही असंच फिरता फिरता आलो. इकडे काही कार्यक्रम आहे का? अहो, लोकपुराणाचा कार्यक्रम चाललाय ना. आता हे काय? आता हे काय हे समजा तुम्हाला सांगायला कार्यक्रम तुम्हाला बघावा लागेल. बघा, मग बघूयात की. बघूयात ना? हो. मग चला, आधीच पिंगळा यायची वेळ झाली. थांबा थांबा, हा पिंगळा कोण? तू बसने पिंगळा ठाव नाही वय? नाही, आम्हाला पिंगळा माहित नाही, पण आम्हाला मुंगळा माहित आहे. तू काळा काळा असं काय हो, असले चावट प्रकार अलिबाग मध्ये करू नका. का? तुमच्या संकट मला पण हाणतील. सॉरी सॉरी. हा, अहो, पिंगळा म्हणजे जो ब्रह्ममुहूर्तावर गावगाड्यात येतो आणि आपला कथा आणि गीतांच्या माध्यमातून ते प्रबोधन करतो. असं? हा, तो बघा आला पिंगळा. या पंढरपुरावरून हो पिंगळा आला तुमच्या दारी. बघा, गाव गाड्याचा पिंगळा काय सांगतो, नीट कान देऊन ऐका. हो पिंगळा महद्वारी बोली बोलतो देखा, हा पिंगळा महद्वारी. पिंगळा महद्वारी बोली बोलतो देखा, हा पिंगळा महद्वारी. वाजवितो बासरी अन तुझा श्रीहरी, वस्त्रांची सारे मला खूप छान असं वाद्यवृंदाची जुगलबंदी, असं म्हणजे आपण जे जुनं ते सोनं म्हणतो ते लोकपुराण असं कार्यक्रम खूप छान आहे. तुम्ही देखील एकदा नक्की बघा, कार्यक्रम खूप आवडतो. खरंच म्युझिशियन एकदम एक नंबर पडव की खूप छान वाजवत होते वाद्यवृंदवाले, आणि असं फील होत होतं की आपण जुने पुराणच बघतोय एकदम. गजर हरिनामाचा झेंडा रोविला. तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. ह्या श्रीधरणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेला ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग.
खूप छान वाटलं तुमचं कार्यक्रम बघून मला. मी पण एक कलाकारच आहे, मी डान्सर आहे अलिबागचा. आणि जो कार्यक्रमाचं पूर्ण सूत्रसंचालन असतं हे तुम्ही खूप म्हणजे प्रेक्षकांना धरून ठेवण्याचं काम असतं तुमचं. खूप छान वाटलं ताई. आणि दादाची सिंगिंग पण खूप छान वाटली आणि ऑल टीम तुमची एकदम खूप छान आहे. रोहित पाटील ऑफिशियल यांच्या चॅनलवर तुम्ही आमच्या कार्यक्रमाची झलक बघणारच आहात आणि असंच सपोर्ट रोहित पाटील यांना करत राहा, कलेवर आपलं प्रेम करत राहा आणि सगळ्या संपूर्ण आपल्या महाराष्ट्रावर प्रेम करा. आत्ताच कार्यक्रम वगैरे संपला आणि मी घरी जायला निघालो. घरी जाताना जरा जेवण वगैरे करायचं होतं तर हॉटेलला गेलो आणि व्हेज पुलाव मागितला आणि मी आता जेवण करत आहे. तुम्ही देखील जेवायला या नक्की. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसं कार्यक्रम वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन.